अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड लागलंय। छापेमारीत ईडीला कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळालेत। पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आले। प्रकाश पोफळे हे खरातचा सीए ललित पोफळेचे वडील आहेत। ईडीनं अशोक खरातची 2,50,00,000 बँकेतील रक्कम गोठवली आहे। तर खरात प्रकरणातील तपासात ईडीला काय मिळालं याचा आपण ग्राफिक्स पाहतोय। 12 तासांच्या छापेमारीत ईडीला खरात संबंधित कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळाले। पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। प्रकाश पोफळे हे सीए ललित पोफळेचे वडील आहेत। ईडीनं अशोक खरातची बँकेतील 2,50,00,000 रक्कम गोठवली आहे। खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तांच्या कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली आहे। ईडीकडून अशोक खरातची एक मर्सिडीज बेन्झ गाडीही जप्त करण्यात आली आहे। ईडीकडून नाशिकमध्ये 5 तर शिर्डी आणि पुण्यासह 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। भोंदू अशोक खरातची आलिशान गाडी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। क्रेटा आणि एक मर्सिडीज कार ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। भोंदू खरातच्या कारसह मालमत्तेवरही कारवाई करण्यात आली आहे। खरातच्या शिवनिका संस्थानच्या कार्यालयातून ईडीनं महत्त्वाचे कागदपत्र जप्त केलेत। तसंच शिवनिका संस्थान कार्यालयातून ईडीनं 5 वर्षांची बँक स्टेटमेंट घेतल्याची माहितीही याचा समोर आली आहे। मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे। भोंदू खरात वारसदार असलेल्या 100 खात्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे। खरातच्या बनावट खात्यांवरून तब्बल 60 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। बनावट खातं उघडून खरातनं व्यवहार केल्याचं तपासात समोर आलंय। शिर्डी पोलिसांसोबतच ईडीकडून समता पतसंस्थेची चौकशी सुरू आहे। प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 8 तास चौकशी झाली आहे। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकरांसह कुटुंबियांच्या नावे 4 खाती आहेत। खात्यातून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे। समता पतसंस्थेत अनेक खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याचंही कळत आहे। दरम्यान समता पतसंस्थेत माझ्या नावे बनावट खाती असल्याचं प्रतिभा चाकणकर म्हणतात। बँकेत आमच्या सह्या नाहीत, एकही रुपयांची उलाढाल केली नाही असं स्पष्टीकरण आता प्रतिभा चाकणकर देत आहेत। खाता आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाही आहेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहिती झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाहीये। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात पोलीस। तुमची देखील फसवणूक झाली आहे, या संदर्भात अगोदरच असा गुन्हा एक दाखल झालाय जासूद यांच्याकडून, तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही नंतर सांगू। प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खातिरजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत